लाडक्या बहिणींसाठी नवीन मोठी अपडेट आहे, जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा। तर बघा, आता लाडकी बहीण योजना बंद होणार का? स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोठा निदान केलेला आहे लाडकी बहीण योजनेचा। आताचा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता जमा झालेला असेल या नोव्हेंबर महिन्यामध्ये, परंतु तुमचा हा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता देखील तुमचा जमा होणं बाकी आहे। त्याबद्दलची देखील मोठी अपडेट आपण आता बघणार आहोत। तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात का? कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। तर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आलेली आहे। तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघितलेली आहे। आता बघा, ई-केवायसी प्रक्रिया वेगाने सुरू आहे, मात्र या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बातमी समोर आल्याने प्रशासनामध्ये खळबळ झालेली आहे। योजनेचा गैरफायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि काही पुरुषांनी घेतल्याची माहिती यापूर्वी समोर आलेली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। या योजनेमधून महिलांना दर महिन्याला आपल्याला माहित असेल 1500 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जात आहे। असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती मोठा विधान केलेला आहे। लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची खात्री आहे। ही योजना कधीही बंद केली जाणार नाही, उलट ती आणखी मजबूत केली जाईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी अपडेट आहे। तर तुमची ही योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी पुढे अजून चालूच राहणार आहे, असं सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, तुमच्या 17व्या हप्त्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये एकत्र येऊ शकतात, म्हणजे तुमचा 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता देखील एकत्र जमा होण्याची शक्यता आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊ शकतात। लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे, नोव्हेंबर प्लस डिसेंबर हप्ता एकत्र येणार का? या ठिकाणी 3000 रुपये एकत्र येण्याची शक्यता असू शकते। नोव्हेंबर महिना संपायला काहीच दिवस उरलेले आहे, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला असेल। लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। ज्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावे, असं आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। तर 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे। जेणेकरून तुमचे जे पण मागील हप्ते अशा पद्धतीने लेट होते ते पुढे या ठिकाणी लेट होणार नाहीत। ही केवायसी केल्यास पडताळणी प्रक्रिया सुलभ आणि लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ वेळेवरती भेटणार आहेत।